मार्च उजडला तरी देखील लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता मिळाला नाही. याबाबत माहिती विचारपूस करला असताना मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टपणे उत्तर दिलेलं आहे. तर त्या काय म्हणाल्या आहेत ते देखील आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तसेच काही ठराविक लाडक्या बहिणींना या योजनेत एकूण 3,000 रुपये रक्कम मिळणार आहे. तर कोणत्या लाडक्या बहिणींना 3,000 रुपये रक्कम आणि कधी मिळणार याबाबतची माहिती आपण व्हिडिओमध्ये पुढे जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी आपण जाणून घेऊया की लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता का मिळाला नाही. तर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या एकूण महिलांपैकी काही महिला अपात्र असतानाही या योजनेचा लाभ घेत आहेत. निकषात न बसणाऱ्या महिलांना अपात्र करण्याचे काम सुरू आहे. निकषात न बसणाऱ्या लाखो महिलांना आतापर्यंत योजनेतून वगळण्यात आलेलं आहे. अपात्र ठरवण्यात आलेल्या महिलांची संख्या 9 लाखांच्या घरात पोहोचली असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच अपात्र महिलांची संख्या आणखीन वाढण्याची शक्यता आहे. यावरून विरोधकांची टीकेची झोड उठवण्यात येत आहे. तसेच योजना बंद होणार असल्याबाबतही बोललं जात आहे. त्यातच मार्च महिना सुरू झाला असतानाही फेब्रुवारी महिन्याचा हप्ता न आल्याने विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. तर मंत्री आदिती तटकरे यांनी काय स्पष्टपणे उत्तर दिलं आहे ते आपण जाणून घेऊया. तर राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारी 3 मार्च 2025 पासून सुरू होत आहे. फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यासाठी अर्थ विभागाने निधी महिला व बाल विकास विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. पण काही तांत्रिक कारणामुळे लाडक्या बहिणींना पैसा देण्यास उशीर झाल्याची माहिती समोर आली. मार्च महिना सुरू झाला पण अद्यापही फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळाला नाहीये. यावर आता मंत्री आदिती तटकरे यांनी प्रतिक्रिया समोर आली आहे. मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात नेमका कधी जमा करायचा, किती तारखेला जमा होईल आणि कधीपासून थेट पैसे बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होईल याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल. अशा प्रकारचं त्यांनी स्पष्टपणे उत्तर दिलं आहे की लाडक्या बहिणींना कधी रक्कम मिळणार याबाबत आपण मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या विषयावरती चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असं त्यांचं म्हणणं आहे. तर कोणत्या लाडक्या बहिणींना आणि कधीपर्यंत ही 3,000 रुपये रक्कम मिळणार आहे याबाबतची आता आपण माहिती जाणून घेणार आहोत. लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे की लाडक्या बहिणींना आता मार्च महिन्यामध्ये 3,000 रुपये रक्कम मिळणार आहे. तर ही 3,000 रुपये रक्कम का मिळणार आहे तर लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा 1,500 रुपये आणि मार्च महिन्याचे 1,500 रुपये असे एकूण 3,000 रुपये इतकी रक्कम लाडक्या बहिणींना मार्चमध्ये मिळणार आहे. हे लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे की लाडक्या बहिणींना 3,000 रुपये इतकी रक्कम एकठोक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे. आता ही रक्कम कधी जमा करण्यात येईल याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. तर देखील आपल्या मीडिया रिपोर्टनुसार अधिवेशन संपताच कोणत्याही दिवशी या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती इतकी रक्कम वितरित करण्यात येणार आहे. फेब्रुवारी महिन्याचा निधी लाडक्या बहिणींच्या म्हणजे महिला व बाल विकास विभागाकडे प्राप्त झालेला आहे. लवकरच मार्च महिन्याचा देखील निधी उपलब्ध होऊन लाडक्या बहिणींना एकूण 3,000 रुपये रक्कम लाडक्या बहिणीच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे. अशा प्रकारची माहिती महत्त्वपूर्ण अशी अपडेट समोर येत आहेत. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून कळवायचं आहे. तसेच ही माहिती इतर महिलांपर्यंत शेअर करायला विसरायचं नाही. तुमच्या मनात या योजनेसंदर्भाच्या काय प्रश्न असतील किंवा काय प्रतिक्रिया आहेत ते कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरायचं नाही. या योजनेच्या छोट्यातली छोटी अपडेट जाणून घेण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही.